साईबाबा प्रथम शिर्डीत एका कडुलिंबाच्या झाडाखाली 16 वर्षाच्या तरुणाच्या रूपात प्रकट झाले होते. आज त्या ठिकाणी गुरुस्थान नावाचे मंदिर आहे. हे मुख्य मंदिर आहे जिथे साईबाबांची पवित्र समाधी आहे. साईबाबांनी त्यांच्या आयुष्यातील 60 वर्ष एका पडक्या मशिदीत घालवली, जिला त्यांनी द्वारकामाई असे नाव दिले. येथे आजही बाबांनी पेटवलेली अखंड अग्नी जळत आहे. द्वारकामाईमध्ये सतत जळणाऱ्या धुणीपासून मिळणारी राख उदी म्हणून ओळखली जाते. भाविकांची अशी श्रद्धा आहे की ही उदी लावल्याने आजार आणि संकटे दूर होतात. साईबाबांनी 15 ऑक्टोबर 1918 रोजी दसऱ्याच्या दिवशी शिर्डीत महासमाधी घेतली. दर गुरुवारी बाबांची पालखी मिरवणूक समाधी मंदिर ते द्वारकामाई आणि तिथून चावडीपर्यंत काढली जाते. ही परंपरा बाबांच्या काळापासून सुरू आहे. बाबांनी सबका मालिक एक असा संदेश दिला. मंदिराचे दरवाजे सर्व धर्म, पंथ आणि जातीच्या लोकांसाठी खुले आहेत. शिर्डीचे श्री साई प्रसादालय हे एशियातील सर्वात मोठे सौर ऊर्जा वापरणारे स्वयंपाकघर मानले जाते, जिथे दररोज हजारो भाविकांना मोफत किंवा अल्प दरात भोजन दिले जाते. शिर्डीचे साई मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे, जिथे दरवर्षी कोट्यावधी रुपयांची देणगी जमा होते.